माझा मुंबई. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा सध्या NIAच्या ताब्यात आहे. त्याला 18 दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. पण याच दरम्यान राणानं 3 गोष्टींची मागणी केली आहे. त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत आणि राणाला कारावासादरम्यान नेमकी कशी ट्रीटमेंट मिळते जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये. पेपर, पेन आणि कुराण ज्यानं 166 नागरिकांचे प्राण घेतले, ज्यानं मुंबईला 26/11चा तो काळा दिवस दाखवला, त्याच क्रूरकर्म्यानं भारताच्या तावडीत सापडताच काय मागण्या केल्यात तर पेपर, पेन आणि कुराण. तहव्वूर राणा, मुंबईवरच्या हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा. 10 एप्रिलला अमेरिकेनं राणाचं भारताकडे प्रत्यार्पण केलं. राणा सध्या NIAच्या ताब्यात आहे. तिथे 24 तास त्याच्यावर पोलिसांचा पहारा आहे. पण NIAच्या कोठडीत असलेल्या राणानं पोलिसांकडे मागणी केली ती पेन, पेपर आणि कुराणची. ANIच्या ताब्यात असलेला तहव्वूर राणा याला कोणतीही स्पेशल ट्रीटमेंट देण्यात आलेली नाही. त्याला कायद्याप्रमाणेच ठेवण्यात आला आहे. फक्त त्याला पेन, कुराणाची एक प्रत आणि दिवसातून 5 वेळा नमाज अदा करण्याची परवानगी मिळाली आहे, अशी माहिती समोर येत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राणाला भेटण्याची परवानगी कुणालाही नाही. फक्त राणाचे वकील त्याला भेटू शकतात, त्याच्याशी बोलू शकतात. कोठडीतल्या इतर कैद्यांप्रमाणेच त्याला ट्रीटमेंट मिळते. पण त्यानं स्वतःला कोणतीही इजा करून घेऊ नये यासाठी मात्र सुरक्षा दल त्याच्यावर करडी नजर ठेवू नये. मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात अनेकांनी आपला जीव गमावला. करकरे, ओंबळेंसह अनेक पोलीस शहीद झाले. देशाच्या आर्थिक राजधानीला मूठभर दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलं. या सगळ्या कटाचा मास्टरमाइंड होता तो हा तहव्वूर राणा, ज्यानं त्या दहशतवाद्यांच्या हातात बंदुका दिल्या, बॉम्ब दिले. तोच आता हाती पेपर, पेन घेतोय, कुराण मागतोय, तुरुंगात नमाज अदा करतोय. पण त्यानं आता चांगुलपणाचा बुरखा पांघरण्याचा कितीही प्रयत्न केला तरी हा देश त्याला कधीच माफ करणार नाही, हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.